मित्रांनो, फायनली ई पीक पाहणीला लागलीच सुरुवात होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 करिता पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मित्रांनो, अगोदर तरी काही नाही, ई पीक पाहणी करा न करा असं होतं, परंतु आता यावर्षीपासून ई पीक पाहणी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत मित्रांनो, तुम्ही ज्या पिकांचा जेवढ्या गुंठेवारी किंवा जेवढा पीक विमा काढलेला आहे ज्या पिकासाठी, त्या पावतीनुसारच तुम्हाला ई पीक पाहणी सुद्धा करावी लागणार आहे. अगोदर कसं होतं, पावती घ्यायची नाही, काही नाही, ई पीक पाहणी इकडे 1 एकर जर हळद लावलेली असेल तर इकडे अर्धा एकरच टाकायची ई पीक पाहणीमध्ये, किंवा इकडे 1 एकर कापूस लावलेला असेल तर इकडे 2 एकर ई पीक पाहणीमध्ये कापूस दाखवायचा. अशी गोष्टी होत होत्या आणि सातबाऱ्यावर त्या पद्धतीच्या नोंदी येत होत्या. त्या कारणास्तव मित्रांनो, यावर्षी ज्या पद्धतीनं तुम्ही पीक विमा भरलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला ई पीक पाहणी करणं सुद्धा आवश्यक आहे. तर मित्रांनो, ई पीक पाहणी पोर्टल हे आता 21 तारीखपासून म्हणजे आजपासून हे पोर्टल लागलीच म्हणजे 10 दिवसासाठी बंद राहणार आहे. म्हणजे 10 दिवसासाठी बंद राहिल्याच्या नंतर 1 ऑगस्टपासून ई पीक पाहणीला, खरीप हंगाम 2025च्या ई पीक पाहणीला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आणि म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर 1 तारखेच्या अगोदर हे पोर्टल व्यवस्थितरित्या, म्हणजे काय व्हायले, ई पीक पाहणीला सुरुवात झाल्याच्या नंतर बरेच शेतकरी मोबाईलवरून ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या कारणास्तव या ॲपवर लोड येत आहे आणि लोड आल्याच्या नंतर एकतर तुम्हाला OTP जात नाही, जात नाही, त्याचबरोबर तुमचं क्षेत्र पकडत नाही, किंवा तुमचा जे लोकेशन आहे ते लोकेशनमध्ये प्रॉब्लेम वगैरे अशा गोष्टी म्हणजे दरवर्षी या शेतकऱ्यांना प्रॉब्लेमला फेस करावं लागत आहे. त्या कारणास्तव आता या 10 दिवसांमध्ये या ई पीक पाहणी पोर्टलला अपडेटेशन करणार आहेत. त्यांचं काय काय दुरुस्ती वगैरे करायची आहे वगैरे वगैरे ते तांत्रिकरित्या त्या ॲपची पडताळणी करणार आहेत. आणि त्यानंतर 1 ऑगस्टपासून ई पीक पाहणीला सुरुवात होणार आहे आणि 1 ऑगस्टपासूनच हे ॲप देखील सुरळीतरित्या ई पीक पाहणी करण्यासाठी DCS पद्धतीने सुरुवात होणार आहे. आता तुम्हाला जर जे ID आहे, म्हणजे तुम्हाला जर कमिशन पाहिजे असेल ई पीक पाहणीसाठी, तर तुम्हाला तुमचं जे ई पीक पाहणीसाठी जे लॉगिन ID वगैरे तलाठ्यातर्फे तुम्हाला क्रिएट करून दिला जाईल, अप्रूव्हल वगैरे करून दिला जाईल. आणि त्या फक्त कसं असते, अशी ई पीक पाहणी तुम्हाला नॉर्मली करायची झाली तर तुम्ही कोणत्याही गावात जाऊन तुमच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी कोणत्याही शेतकऱ्याची करू शकता. परंतु ते तलाठ्याकडून जेव्हा तुम्ही ID घेऊन ई पीक पाहणी करता त्यावेळेस फक्त तुमच्या गावातीलच शेतकऱ्यांची तुम्हाला ई पीक पाहणी करता येत असते. अशी जर तलाठ्याकडून ID घेऊन जर तुम्ही ई पीक पाहणी करण्याचा इतर गावातील शेतकऱ्यांचा प्रयत्न करत असाल तर इतर गावातील शेतकऱ्यांचा ई पीक पाहणी तुम्ही त्या पद्धतीनं करू शकत नाही. मग तुम्हाला हे नॉर्मली शेतकरी ID वरूनच, शेतकरी लॉगिनवरूनच तुम्हाला इतर शेतकऱ्यांची सुद्धा ई पीक पाहणी करता येत असते. ते पोर्टल 10 दिवस बंद राहणार आहे मित्रांनो. 1 तारखेपासून ई पीक पाहणीला सुरुवात होणार आहे. ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.